चला आज करायला शिकूया आपण कुल्फी। मस्तपैकी कुल्फी, पण ही कुल्फी आहे ती थोडीशी वेगळी आहे। आपण इथं मारी बिस्किट पासून कुल्फी तयार करणार आहोत। ही मारी बिस्किट बघा, त्याच्यापासून आपण कुल्फी तयार करायची आहे। यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघा। हे अर्धा लिटर दूध आहे, त्याच्यात मी 2 चमचे साय आणखीन वरची घातलेली आहे। त्याच्यानंतर हे आहेत 4-5 काजू, 2-3 बदाम, हे 4 चमचे आपली 4 टेबलस्पून आपले साखर आहे, ही 4 मारीची बिस्किट आहे, ही वेलदोड्याची पूड आहे, आणि हे सेट करायला कुल्फी सेट करायला हे कुल्फीचे मोल्ड आहेत। हे मी डी मार्टमधून घेतले होते। जर आपल्याकडे मोल्ड नसतील तर आपण चहाचे छोटे कप असतात ना, त्याच्यामध्ये कागदी कप किंवा प्लास्टिकचे कप त्याच्यासुद्धा आपण कुल्फी सेट करू शकतो। आता ह्याच्या पुढे आपण कृतीला सुरुवात करूया। पहिल्यांदा हे जे दूध आहे ते आपण इथं गॅसवर तापत ठेवूयात। इथं गॅसवर आपण हे तापत ठेवूयात। त्याच्यानंतर हे काजू आणि बदाम आहेत, त्याची थोडीशी जाडसर हे मिक्सरला वाटून घेऊयात। जाडसर ह्या मिक्सरला हे आपण आता काजू आणि बदामची हे करून घेतले जाडसर वाटून। आता हे मारी बिस्किट आपण मिक्सरला घालून 4 मारी बिस्किट घेतलेत अर्धा लिटरसाठी, आणि त्याच्यात ही साखर घालून वाटून घेऊया। जास्त साहित्य नाही, कमी साहित्यामध्ये आपली मस्तपैकी दाणेदार कुल्फी तयार होते। ही अशी उकळी काढून घ्यायची बघा। वा, दिसते। थोडंसं आटवून घ्यायचं, जास्त नाही आटवायचं। ह्या कुल्फीला आपल्याला बाकीच्या कुल्फींना जास्त आटवायला लागते। ही मारीची कुल्फी असते त्याला आपल्याला जास्त आटवायला लागत नाही। हे आता ह्याच्यानंतर आपण हे जे काजूची पावडर केलेली आहे जाडसर आणि बदामाची, ती यामध्ये घालायची। त्याला जिन्नस जास्त लागत नाही, थोड्या जिन्नसमध्ये आपली चविष्ट हे कुल्फी तयार होते। हे आता थोडंसं परत शिजवून घ्यायची आहे। ही काजू आणि बदामाची पावडर, हे जाडसर पावडर आहे, ती ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायची थोडीशी। आता थोडा वेळ आपण शिजवून घेतले काजूची आणि याची पावडर ती। त्याच्यानंतर हे जे आपण साखर आणि मारीचं जी मिक्सरला काढलेलं आहे ते आता हळूहळू ह्याच्यात घालत घालत हलवायचं। साखर आणि मारी बिस्किट जी वाटलेली होती ती आपण आता ह्यात घातलेली आहे, आणि याला 1-2 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं। जास्त नाही शिजवायचं, 1-2 मिनिटं शिजवायला लागते। हे एक बघा आता दाट होत आले बघा। हे आता ह्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं दाट करायचं आणि हे बंद करून टाकायचं, त्याला पूर्ण थंड करून घ्यायचं। झाले बघा, दाट होत आलेले। आता हे गॅस बंद करायचा आणि ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं। ह्याला साय धरू द्यायची नाही, ह्याला पूर्ण थंड करून घ्यायचं। आणि थंड झाल्यानंतर आपण ह्या मोल्डमध्ये भरूया, आणि आपण फ्रीजरला संध्याकाळपर्यंत म्हणजे 4 ते 6 तास त्याला घट्ट फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं। झालंय ना घट्ट। आता हे गार झालंय बघा, पूर्ण गार झालेलं आहे। किती छान टेक्स्चर आलंय बघा, त्याला घट्ट दाटसर झालेलं आहे।
आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलदोडा पावडर घालूया. आणि हे आता हलवून घेऊया पूर्ण. मुळात मारी बिस्किटमध्ये इसेन्स असल्यामुळे तसं लागत नाही, पण आपल्याला वेलदोड्यानं जराशी चव चांगली येते, जास्त इन्हान्स होती चव, म्हणून ना मी थोडीशी वेलदोडा पावडर घातली आहे. नाहीतर नुसती सुद्धा तसंच घातलं तरी चालतंय. बिन वेलदोडा पावडर घालतात, किंवा तुम्हाला आवडत असेल तर दूध गरम करताना त्याच्यात केसर घातलं तरी चालतंय. आता अशा पद्धतीने आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालं. आता हे मिश्रण आपण या मोल्डमध्ये ओतायचं आहे. हे आता आपण या मोल्डमध्ये ओतायचं आहे बघा. वरून थोडंसं रिकामं ठेवायचं आहे ते, कारण आणखीन जरासं लागेल त्यात. थोडंसं रिकामं ठेवायचं आहे. साधारण अर्धा लिटरमध्ये 7 किंवा 8, मला एवढं हे सांगता येणार नाही, 7 किंवा 8 हे आपल्या कुल्फ्या तयार होतात. अशा पद्धतीने भरून घ्यायचं सगळं. अगदी छान होती कुल्फी आणि कमी साहित्यामध्ये होतात. मारीचे 4 बिस्किटच फक्त लागतात, तेवढ्यात अर्धा लिटरची हे तयार होते आपली कुल्फी. अशा पद्धतीने आपले सगळं हे भरून घेतलं आपण. 8 कुल्फ्या होतात. आता ह्याच्यावर ते मोल्डचं ते वरचं जे आहे टोपण ते लावूयात. हे झालंय बघा. आता ह्याच्यामध्ये हे मोल्डचं टोपण आपण वरती नुसतं प्रेस करायचं. अगदी चवीला खूप सुंदर होतात. एकदा करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने आपला हा मोल्ड कुल्फीचा आपण भरून तयार केलेला आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवूया. आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया 1 मिनिट. एक साधारण 6 तास तरी त्याला तयार व्हायला लागतात. हे आता आपण सकाळी हे कुल्फी करून ठेवलेली होती मेरी बिस्किटची. आता बघा हे किती छान तयार झाले ते. या पद्धतीने आपली कुल्फी आता ही कुल्फी अशीच खायला घ्यायची, किंवा कुणाला कापून हवी असली तर कापून पण दिली तरी चालते. किती छान आली बघा. कलर वगैरे किती छान आहे त्याचा. तुम्हाला जर ही कुल्फीची रेसिपी आवडली असेल आणि माझे इतर सुद्धा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन पदार्थ आपल्यासाठी मी घेऊन येत राहीन. धन्यवाद.